बघा आपल्या भाजीला मस्त तरी आलेली बघू. स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात तर मस्तच राहा. आजच्या दिवस तुमच्या चांगलं जाईल स्वामीच्याने प्रार्थना करणार आहे. काल होती धनतेरस, तर धनतेरसची पूजा मांडवी दाखवणार आहे कशा पद्धतीने केली होती. आणि आता उत्तर पूजा करते, तर उत्तर पूजा पण कशी करते ते पण तुम्हाला दाखवते. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे. हे बघा धनतेरसची मी मांडणी केलेली होती. इकडे आपला कुलदेवतेचा म्हणजे कळस मांडलेला आहे. आणि धन्वंतरी देवता आहेत म्हणजे विष्णूंचाच एक अवतार आहे आयुर्वेदिक म्हणून. बघा त्यांच्या हातामध्ये आयुर्वेदिकचं पुस्तक आहे, अमृत कलश आहे. आपल्याला धनतेरसच्या दिवशी यांची पूजा करायची असते. आणि आपल्या बघा आता आपले काही वनस्पती असतात, जशी तुळशी असेल, पुदिना, निमचे पत्ते किंवा असे औषध दर्शन आपले जो पुस्तक असतं याच्यात आयुर्वेदिक म्हणजे दिलेले असतात, उपाय दिलेले असतात. प्रत्येक याच्यावर सर्दी झाली असेल, खोकला झाला असेल, ताप असेल, कावीळ असेल तर या पुस्तकामध्ये दिलेलं असतं आयुर्वेदिक उपाय. तर त्याची पण आपल्याला पूजा करायची होती असेल तर करायची, नाही तर निमचे पत्ते, तुळशीचे पत्ते घेतले होते मी. आणि आपले हे 5 बोळके असतात, आपल्याला सप्तधान्याची पूजा करायची असते. खाली तांदूळ ठेवले आहेत, अक्षता ठेवलेल्या आहेत, हळदी कुंकू वाहून घेतलेले होते. आणि आपण जे आपल्या घरामध्ये धान्य असेल, आता मी तांदूळ, मूग, धणे घेतले होते. आपल्याला धण्याची पूजा करायची होती धनतेरसच्या दिवशी. मठ आणि इथं चवळी घेतलेली आहे. तुमच्या घरामध्ये जे काही धान्य असेल त्याची पूजा करून घ्यायची. आणि इथं सर्वात प्रथम गणपतीची अभिषेक करून घेतलेला आहे मी सर्व याच्यावर. गणपतीच्या वेळेस अथर्वशीचं पठण करून घेतलं. अभिषेक करताना महाराजांच्या इथं एकदा श्री सुक्त, पुरुष सुक्ताचा अभिषेक करून घेतला. आणि महालक्ष्मीचा अभिषेक करताना मी श्री सुक्ताचं पठण करून घेतलं. आणि इथं बघा ही कुबेर पूजा असते. असे 6 स्क्वेअर काढायचे, एक स्क्वेअर मोठा स्क्वेअर काढायचा आणि ह्या पद्धतीने. आणि आकडे असतात, ते आकडे आपल्याला लिहायचे असतात. आता इथं 27, 20, 26 असे आकडे असतात. आणि 1 रुपयाचा किंवा 5 रुपयाचा कॉईन घ्यायचा आणि तो ह्या पद्धतीने ठेवायचा. पूजा करून घ्यायची. फुलं इथं ओम ओम आणि आजूबाजूला श्री श्री लिहिलं होतं. आणि हे कुबेर यंत्र आहे, हे धन्वंतरी देवता आहेत. पूजा वगैरे करून घेतली. हे बघा श्रीयंत्र कुंकुमार्चन केलेलं आहे. हे इथं कुबेर यंत्र याचा अभिषेक करून घेतला. आणि 1 माळ कुबेर मंत्राची केली. ओम श्री हिम श्री ओम वैष्णाय स्वाहा, ओम श्री ओम हिम श्री हिम क्लीम श्री क्लीम वितेश्वराय नमः. हा कुबेर मंत्र आहे. आणि ही आपल्याला कुबेर पोटली तयार करायची होती. तर तुम्हाला लक्ष्मी कुबेर पोटली पण दाखवणार आहे. इथं आपल्याकडे काही जे धन असेल ते इथं पूजा करून घ्यायची. आणि हे दरवर्षीचे कॉईन आहेत. हे बघा आपण काही सेवा केलेल्या असतात. आणि हे कार्तिक म्हणजे कार्तिकांचं मंदिर आहे अमळनेरमध्ये. म्हणजे आमच्या गावाकडे तर तिथं फक्त कार्तिक एकादशीला ते मंदिर द्वार उघडत असतं. मग त्या दिवशी 20ची नोट घेऊन जातात आणि तिथे एक मंत्र असतो, तो लिहायचा आपण. हे बघा तो मंत्र दाखवते मी तुम्हाला. ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नोष्ट प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नोष्ट प्रचोदयात. हा मंत्र आपल्याला लिहायचं असं नाही, नोट आपल्याला तिजोरीत ठेवायची असते. इथं आपण ज्या काही सेवा केलेल्या असतात तिजोरीमध्ये ठेवलेल्या असतात. म्हणजे इथं लोंगा आहेत, तर त्यांची पूजा करून घेतली. गोमती चक्र, पांढऱ्या कवड्या आणि हे कॉईन असतात. आपल्याला सोने चांदीचे म्हणजे कॉईन पण आहेत माझ्याकडे, त्यांची पण पूजा करून घेतलेली. याच्यातच ठेवलेले. हे बघा हा साईबाबांचा कॉईन आहे माझ्याजवळ. इथं लक्ष्मीचं चित्र आहे. अजून हे कॉईन आहे ते याच्यातच असेल. या पद्धतीने पूजा करून घेतली होती. देवघरात पण पूजा करून घेतली होती, बघू शकतात. आणि रांगोळी ही कुबेर रांगोळी आता पुसली गेली आहे. आणि आपण गोपद्यम काढतो, याची सेवा चालू आहे. आणि श्रीयंत्र देवी लावणार तुम्ही छान अशी रांगोळी पण काढू शकले असतात. दिवे लावले होते, म्हणजे धनतेरस होतं तर धनतेरसचे 13 दिवे मी लावलेले होते. थोडासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे. अशा पद्धतीने मी म्हणजे धनतेरसची पूजा केली. आणि बाहेर पण छान अशी सकाळी उठली. छान अंगण होतं आमच्या, जो स्पेस आहे तो मस्त छान धुतला, हळदीचं लेपन केलं. छान अशी कमळाची रांगोळी पण काढलेली आहे. आणि धनतेरसची रांगोळी तुळशीजवळ दिवा लावला आहे. मस्त छान रांगोळी काढली तिथं पण. तर तुम्हाला पूजा मांडणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने म्हणजे पूजा वगैरे केली असणार. आणि काही सेवा होत्या त्या आपल्याला करायच्या होत्या, पण मला वेळच मिळाला नाही सांगायला. जे काही आपल्याला मंत्र स्तोत्र येत असतात ते बोलून घ्यायचे. आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची. सकाळी मस्त आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे सर्वांना. आणि नमस्कार करून घ्यायचा आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागून घ्यायची. आणि आमची म्हणजे जो काही आपल्या घरामध्ये जे काही धन येत असेल, आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे पैसा वेस्ट जायला नको. आपण वायवार म्हणजे असा पैसा खर्च करत असतो, ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची. जी काही आमच्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला कुबेर देवतांना, महालक्ष्मीला, स्वामी महाराजांना आव्हान करायचे. आमच्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येते स्थिर राहू द्या आणि तुमच्या कृपा आशीर्वाद आमच्यावर द्या. तुमचा हात आमच्या डोक्यावर एवढी प्रार्थना करायची. आणि सर्व पूजा मांडणी आता आपण उचलून घेणार आहोत. हे बघा आपला मुख्य दरवाजा असतो तिथे छान आपल्याला रांगोळी काढायची होती. हळदीचं लेपन केलेलं होतं मी ने. छान गोपद्यम लक्ष्मीची पावलं काढली होती. आणि मस्त कमळाची फुलं काढलेली होती. कमळाच्या फुलामध्ये मस्त छान असे लक्ष्मीचे पावलं होती. खूप सुंदर अशी रांगोळी दिसत होती. एकदम प्रसन्न वाटत होतं. तर मस्त वाटत होतं छान. आणि मस्त कुबेर रांगोळी पण काढली होती मीने.
बघा आज आपण सकाळी सकाळी घेतली होती मटकीची भाजी, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. मटकी घेतलेली आहे, छान अशी मोड आलेली आहे, कारण की घरीच एक कोंब फोडलेले आहे. एक दिवस पूर्ण दिवस म्हणजे सकाळी टाकणे, आता रात्री चाळणमध्ये, ह्याच चाळणमध्ये पाणी निथळून घ्यायचं आणि याच्यावर झाकण झाकून घ्यायचं आणि पातेली झाकून द्यायची आणि 2 दिवसात बघा मस्त कोंब फुटून येतात. 2 दिवसात मस्त बघा किती छान कोंब फुटलेले आहेत. आता आपण ही भाजी पातळ पण करणार आहोत आणि सुकी पण करणार आहोत. उसळ चिरून घेतलेला आहे आणि कुकर तुम्हाला मिसळ पाव बनवायचं असेल, मसाल्याची भाजी तयार करायची, सुकी भाजी करायची असेल, लसूणच्या चटणीची भाजी करायची असेल तर तुम्ही छान पद्धतीने करू शकतात. मी फक्त 2 वस्तू टाकून ही भाजी तयार करणार होती. तर चला बघूया कशा पद्धतीने केलेली आहे. आता आपण कांदे टाकून घ्यायचे. एक छोटासा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे. तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल तर सुक्की भाजी तुम्ही करू शकतात. पातळ करायची असेल किंवा तुम्हाला उसळ बनवायची असेल मटकीची उसळ, मिसळ पावभाजी पण तुम्ही या पद्धतीने करू शकता. मिसळची भाजी करताना अशीच आपण करतो, तर मी आज वेगळी तुम्हाला भाजी दाखवणार आहे. कांदे थोडे गुलाबी झालेले, एक 2 मिनटं परतून घ्यायची भाजी मस्त मटकी आणि पाणी टाकून द्यायचे 2 ग्लास आणि कुकर लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. छान अशी 1-2 मिनटं आपण खालीवर करून 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून 2च शिट्ट्या घ्यायच्या आहे, जास्त घ्यायच्या नाही तर खूप अशी जास्त आपली मटकी शिजून जाणार. जास्त मटकी वगैरे आपल्याला काही शिजवायची नाही आहे. हे बघा पाणी थोडी चुटकीभर आपण हळद टाकून घेतलेली. आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. आणि इथं मी 1 कांडी लसूणची घेतलेली होती, पूर्ण 1 लसूणची कांडी आणि 2 चमचे तिखट आणि हळद, फक्त या 2च वस्तू टाकलेल्या आहे आणि छान असं कुटून घ्यायचं आहे बारीक. लसूण, लाल मिरची, तिखट आणि हळद घेतलेली फक्त, चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे. लसूण जास्त टाकायचं आहे कारण की आपल्याला दुसरे मसाले वगैरे टाकायचे नाही म्हणून. आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, जिरं आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि जे आपण तिखट कुटून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. फक्त लसूणची चटणी आणि हळद टाकून घेतलेली आपण. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका. छान खालीवर परतून घ्यायचे. आणि थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, मटकीचंच पाणी घेतलेलं आहे म्हणजे छान अशी तरी येते थोडंसं पाणी टाकलं तर. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची, नाही तर तिखट जळू शकतं आपलं. बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे ना, आता छान मस्त अशी तरी येईल आपलं.
थोडं थोडं टाकणार आहे. आता बघा मटकीचं पाणी ॲड करते मी. हे बघा मला सुक्की करायची थोडीशी. मला थोडीशी सुक्की पण करायची, म्हणून जेवढी लागेल तेवढीच मी ॲड करणार आहे. आणि बघा आपली भाजी एकदम मस्त झालेली. तुम्ही फरसाण टाकून पण खाऊ शकता हिला. मिरची काढून घ्यायची, नंतर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकायची. आपण आता उकडी येऊ देणार आहोत. थोडीशी परत मटकी ॲड करणार आहे. आणि इथं सुक्की मटकी करणार आहे मी, ती पण तुम्हाला दाखवेल सुक्की मटकी केलेली. हे बघा आपल्या भाजीला मस्त तरी आलेली बघू शकता. हे बघा हॉटेलमध्ये गेलं ना आता अशीच भाजी मिळते. याच्यात थोडंसं लिंबू पिळायचा म्हणजे पूर्ण हॉटेलसारखी भाजी होऊन जाते. आणि तुमचं फरसाण वगैरे असेल ना तर फरसाण याच्यामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता. हे बघा आपण जर मटकीची उसळ वगैरे घेतली अशीच तरी वगैरे राहते. आणि अजून थोडीशी उकडी आली का अजून मस्त आपल्या तरीला एक वेगळा कलर आहे. आपल्याला अशी मटकी करायची.